नमस्कार बालमित्रांनो, मी दिलीप शामराव नवखरे, विषय सहायक मराठी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया। विषय मराठी, इयत्ता तिसरी, घटक वाक्यात उपयोग। तर विद्यार्थ्यांनो, आज आपण शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करूया। नवीन नवीन वाक्य बघूया, वाक्यात उपयोग कसे करतात ते आपण समजून घेऊया। तर विद्यार्थ्यांनो, शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करूया। पहिला आहे अधीर होणे। या शब्दसमूहाचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे। तर हा शब्दसमूह वापरून आपल्याला एक वाक्य तयार करायचं आहे आणि त्याचा उपयोग पण करायचा। ओके, बघा, माझे काका बागेत जाण्यासाठी खूप अधीर होते। म्हणजे अधीर होणे या शब्दसमूहाचा आपण या वाक्यामध्ये मांडणी केली आणि तो वाक्य आहे, माझे काका बागेत जाण्यासाठी खूप अधीर होते। अशा प्रकारे अधीर होणे याचा आपण वाक्यात उपयोग केलं। या वाक्यामध्ये माझे काका बागेत जाण्यासाठी खूप अधीर होते। दुसरं बघूया, शब्दसमूह फस्त करणे। काय आहे? फस्त करणे। तर या शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करूया। बघा, तर उंदरांनी शेतातील धान्य खाऊन फस्त केले। फस्त करणे म्हणजे नायनाट करणे, संपविणे। तर अशा प्रकारे फस्त करणे या शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग केलेला आहे। उंदरांनी शेतातील धान्य खाऊन फस्त केले। तिसरं बघूया, सामसूम होणे। सामसूम होणे म्हणजे जसे सामसूम म्हणजे शांत होणे एक प्रकारचं। तर त्याचा शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग करूया। रात्री सर्व सामसूम झाल्यानंतर उंदीर बिळातून बाहेर पडले। म्हणजेच रात्री सामसूम होते, म्हणजे एकदम शांत वातावरण झालं आणि मग उंदीर बिळातून बाहेर पडले। तर अशा प्रकारे सामसूम होणे या शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग केलं तर तो वाक्य आहे, रात्री सर्व सामसूम झाल्यानंतर उंदीर बिळातून बाहेर पडले। समोर वाढूया, पुढचं बघूया, कूच करणे। काय आहे? कूच करणे म्हणजे समोर जाणे, समोर वाढणे। बघूया या शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग केला तर सैनिकांनी पहिली मोहीम संपवून पुढच्या मोहिमेकडे कूच केली। तर बघा, या प्रकारे आपण हा वाक्य तयार केला आहे। कूच करणे या संदर्भात सैनिकांनी पहिली मोहीम संपवून पुढच्या मोहिमेकडे कूच केली। पुढचं शब्दसमूह आहे कपाळावर हात मारणे। तर या शब्दसमूहाचा अर्थ बघा, सेरा सव्वा सेर मिळाला म्हणून संदीपने कपाळावर हात मारले। सेरा सव्वा सेर मिळाला म्हणून संदीपने कपाळावर हात मारले। तर अशा प्रकारे या शब्दसमूहाचा वाक्यात उपयोग केला। समोरचं बघा, युक्ती सफल होणे। काय आहे? युक्ती सफल होणे। याचा वाक्यात उपयोग बघा केला तर संदीपने आपल्या मित्रांसोबत केलेली युक्ती सफल झाली। संदीपने आपल्या मित्रांसोबत केलेली युक्ती सफल झाली। अशा प्रकारे या ठिकाणी आपण कूच करणे, कपाळावर हात मारणे, युक्ती सफल करणे या ठिकाणी आपण हे शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करून घेतलेला आहे। तर विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शब्दसमूहांचे वाक्यात उपयोग करून समजून घेतलं। धन्यवाद बालमित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।